चिंटूची चमकदार शेंग. एका उंच झाडावर चिंटू नावाचा एक खारुताई राहायचा. त्याला खूप गोष्टी गोळा करायला आवडायचं. तो नेहमी आपल्या खिशात काहीतरी लपवून ठेवायचा. एके दिवशी त्याला एक खूप सुंदर आणि चमकदार शेंग मिळाली. ती शेंग त्याला खूप आवडली. ही फक्त माझी आहे, तो मनात म्हणाला. त्याचा मित्र मिठू नावाचा एक पक्षी त्याच्याजवळ आला. चिंटू, तुझ्याकडे काय आहे? मिठूने विचारले, पण चिंटूने पटकन ती शेंग लपवली. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला. झाडाची पाने वेगाने हलू लागली. वाऱ्याच्या एका मोठ्या झोताने ती चमकदार शेंग चिंटूच्या हातातून निसटली आणि खाली पडली. चिंटू खूप दुःखी झाला. खाली कछू नावाच्या एका शहाण्या कासवाने चिंटूला दुःखी पाहिले. चिंटू, काय झालं? कछूने शांतपणे विचारले. चिंटूने कछूला आणि मिठूला सगळं सांगितलं. मी ती शेंग लपवली होती कारण मला ती कुणालाच दाखवायची नव्हती, तो म्हणाला. कछू आणि मिठू दोघेही चिंटूला मदत करायला तयार झाले. आपण सगळे मिळून शोधूया, मिठू म्हणाला. थोड्याच वेळात त्यांना ती चमकदार शेंग चिखलात अर्धी बुडालेली दिसली. चिंटूला खूप आनंद झाला. चिंटूने आपल्या मित्रांचे आभार मानले. त्याला समजले की वस्तू गोळा करण्यापेक्षा मैत्री आणि मदत करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याने ती शेंग आपल्या मित्रांसोबत वाटून घेतली.